ग्रामपंचायत निधीतून कारदगा येथे सीसी रस्ता कामाचा शुभारंभ। कारदगा येथील तिसरी आघाडी व सत्ताधारी गटाच्या वतीनं 15व्या वित्त आयोगातून 9.75 निधीतून मंजूर झालेल्या सीसी रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। ग्रामपंचायत पासून ते सुतारवेस रस्ता खराब झाला होता। सत्ताधारी गटातील सर्वांनी विशेष प्रयत्न करून रस्ता कामासाठी निधी मंजूर केला। या कामाचा शुभारंभ पूजन करून जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता वड्डर, उपाध्यक्ष मंगल डांगे, सदस्या वीरश्री खिचडे, रशिदा पटेल, पद्मजा अलंकार यांनी केल्यानंतर श्रीफळ उस्मान मकानदार यांनी वाढवला। जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे म्हणाल्या, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी गट प्रयत्नशील असून विरोधकांकडून नेहमीच विकास कामाला खीळ घातली जाते, पण विरोध झुगारून सत्ताधारी गट पण गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे म्हणाले, गावच्या विकासासाठी सत्ताधारी गट गेल्या 3 वर्षापासून चांगले कार्य करीत आहे। गावचा विकास करून गाव समस्यामुक्त करणार असल्याचे सांगितले। कार्यक्रमासाठी सुभाष ठकाणे, किरण टाकळे, पांडुरंग वड्डर, महादेव डांगे, संजय गावडे, महादेव डांगे, ज्योती अलंकार, धोंडीराम काशीद, शांतीनाथ आळते, देवाप्पा कुंभार, प्रतीक कांबळे, अशोक कुंभार, बजरंग शिंदे, संजय नेजे, रणजित हंडे, अभिजित देसाई, प्रदीप कांबळे, चोखा दामले, तुकाराम गावडे, रवींद्र घुनके, ज्योती डकरे, बाळू पटेल, राजू कुराडे इत्यादी मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। कारदगा येथे रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी राजू खिचडे, सुमित्रा उगळे, सुजाता वड्डर व इतर ग्रामपंचायतच्या वतीने सत्ताधारी गटामार्फत आज ग्रामपंचायत टू राजू सुतार घरापत्र 9,75,000 रुपये हे आदित्य ज्ञानमधलं आणि या ठिकाणी मंजुरी आणून याच कामाला सुरुवात केलेलं आहे। त्याच पद्धतीने 2 दिवसा पाठीमागे आंबेडकर भवनपाशी 4 लाखाचं देवत्वाक आणि आता एस पी शाळेच्या पाठीमागेला एक 7 लाख रुपयाचं गटार ते आता मंजुरी आहे, ही सुद्धा 2 दिवसामध्ये सुरू होणार आहे। आणि आम्ही सर्व सत्ताधारी गटाच्या एकत्र होऊन हे काम आम्ही केलेलं आहे। गावचा सर्वांगीण विकास करायचा हे आमचा ध्येय आहे आणि आम्ही जिल्हा पंचायत सदस्य सुमित्राबाईंनी उगळे यांच्या नेतृत्वाखाली कारदगा गावचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्येय आहे। जे इलेक्शनमध्ये लोकांना आम्ही जे वचन दिलं ते वचन आम्ही जवळजवळ 70 ते 80% वचन आतापर्यंत पूर्ण करत आलेलं आहे। राहिलेल्या पिरियडमध्ये मी जे वचन दिलेलं ते सर्व कामं पूर्ण करून कारदगा गावचा सर्वांगीण विकास करायचा आम्ही प्रयत्न करतो। थोडं संतोष बंगाली बाबाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या कारदगा पंचायत आणि कारदगा पंचायतची आपली सत्ताधारी गट त्या गटाच्या माध्यमातून गेली 4 वर्ष पंचायतीचं काम सुरू आहे, तरीसुद्धा रस्त्याची कामं व्यवस्थित होऊ दिली नव्हती। रस्त्याची कामं अडवली जात होती, त्यामुळे आपल्या कारदगा वासियांना फार त्रास व्हायचा। त्यातूनच आपल्या कारदगा पंचायतचे दुसऱ्या आघाडीचे सर्व म्हटलं तर राजू खिचडे सर, तशाच पद्धतीनं आपल्या पंचायतचे उपाध्यक्ष माजी सरपंच सुदीपसिंह उगळे अशा सर्व लोकांनी सत्ताधारी गटानं एक चांगला उपक्रम घेतला आणि आपल्या कारदगातील जे अडचणीचे रस्ते आहेत तेवढे रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करून जवळजवळ मला वाटते मागच्या वेळेस किती लाखाचा फंड पडला त्या फंड घालून तिथून रस्ता चांगल्या पद्धतीने लोकांची सोय केली। आणि त्याच पद्धतीने आजसुद्धा 9,75,000चा हा रस्त्याचा आपण इथे शुभारंभ करतो आहे। आणि अशा पद्धतीनंच परत आणि आणखीन एक रस्ता आहे स्पाय कॉर्नर हुकिरे घरापासून ते मठपर्यंत, जंगली महाराज मठापर्यंत 40 लाखाचा रस्त्याचं आपण थोड्या दिवसात उद्घाटन करणार आहोत। अशा पद्धतीनं कुठल्याही आमिषाला न घाबरता कुठल्याही हे न करता कारदगा सत्ताधारी गटाच्या ज्या पंचायतीचं काम आहे त्याबद्दल मी एक जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, आपल्या कारदगातील सर्व पंचायत सदस्य, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सदस्यांना आणि सर्व ग्रामस्थांना मी त्यांचा धन्यवाद मानतो की अशा पद्धतीने आपल्या गावचा विकास व्हावा आणि त्यांच्या पाठीशी आपण सदैव आहोत। कुठल्याही अडचण असू दे, कुठलंही काम असू दे, त्यांच्याबरोबर करून कारदगा नगरीचा तसेच इतर आसपासच्या गावचा विकास व्हावा हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। 2 हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार, मानकापूर।
चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.